अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा ताईंनो, भरपूर जणांच्या मनात असा प्रश्न येतो की जे तांब्याभरून पाणी आपण देवघरामध्ये ठेवतो ते कसं ठेवायचं, का ठेवायचं, ते पाणी कधी बदलायचं. तर अशा छानशा विषयावर मी व्हिडिओ करायचं ठरवलं. तर बघा, जे आपण भांडं किंवा तांब्यामध्ये पाणी भरून देवघरामध्ये ठेवत असतो तर ते का ठेवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. साठी ठेवायचं, ते पाणी कधी बदलायचं, त्याचबरोबर त्या पाण्याचं काय करायचं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर बघा, आपण रोजची जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपण सगळ्यांनीच, मला वाटतं, मंगल कलशाची स्थापना केलेली असेल. नसेल केली तरी सर्वांनी मंगल कलशाची स्थापना करा. मंगल कलश म्हणजे काय, तर देवघरामध्ये वरच्या पायरीवरती आपण तांब्याचा कलश किंवा चांदीचा कलश पाण्याने भरून ठेवायचा आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी टाकून त्यावर नारळाची स्थापना करायची आणि हा देवाऱ्यामध्ये देवदेवतांच्या उजव्या बाजूला तुम्हाला वरच्या पायरीवर कलश ठेवायचा. तर जर कलश ठेवायचा नसेल, तुम्ही जरी अजून पूजा केली नसेल, तर प्रत्येकाने प्लीज मंगल कलश हा देवघरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असं एखाद्या छोट्याशा तांब्यामध्ये पाणी भरून देवघरामध्ये ठेवायचं असतं. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघताय हे तांब्या आहे, भांडं आहे, तर ते चांदीचं आहे. त्या प्रकारचं तुम्हाला तांब्याचं किंवा तुम्ही भांडं ठेवू शकता. तांब्याचं देखील एखाद्या धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला भांडं मागितलं तर मिळून जातं. म्हणजेच असा छोटासा तांब्या असतो आणि त्यावरती एक पेला असतो, किंवा मग तुम्ही घरातील कोणतीही वाटी स्वच्छ पाण्याने भरून त्यावरती काहीतरी झाकण वगैरे ठेवून मग तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता, किंवा एखादा ग्लास ठेवू शकता. तो ग्लास ठेवताना मात्र त्याच्यावरती एखादं झाकण ठेवा आणि ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. तर हे असं भरून का ठेवायचं, तर बघा, आपल्या घरामध्ये कितीतरी निगेटिव्हिटी असते. खूप प्रकारच्या निगेटिव्हिटी असू शकतात. म्हणजे कितीही आपण स्वच्छता केली, किती आपण पूर्णपणे प्रयत्न केला, तरी घरामध्ये कुठे ना कुठे निगेटिव्हिटी तयार होत असते. तर हे जे आपण तांब्यामध्ये भरून ठेवलेले जे पाणी आहे ते पाणी काय करत असतं, तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी तयार होते तर ती निगेटिव्हिटी हे पाणी शोषून घेत असतं. कारण आपण बघा, हा जो तांब्या आहे तो पाणी भरून आपल्या देवघरामध्ये देवांसमोर ठेवत असतो, म्हणजे देवांसाठी ठेवत असतो. त्यामुळे एक प्रकारचं हे पाणी जे आहे ते अभिमंत्रित केल्यासारखं असतं, किंवा एक प्रकारची निगेटिव्हिटी खेचून घेण्याची ताकद या पाण्यामध्ये असते. कारण आपण हे पाणी घरामध्ये देवासमोर ठेवलेलं असतं किंवा देवघरामध्ये आपण हे ठेवत असतो. त्यामुळे या पाण्यात तितक्या प्रकारचे किंवा तितक्या प्रमाणात शक्ती तयार झालेली असते ती निगेटिव्हिटी खेचून घ्यायची. किंवा बघा, आपल्या घरामध्ये बरेच जण येतात जातात, आपल्या ओळखीचे किंवा अजून काही कामानिमित्त काही लोक येऊन जात असतात. तेव्हा जर तुमच्या देवघरामध्ये असं पाण्याने भरलेला तांब्या असेल तर ते पाणी काय करतं, काही वाईट शक्ती असतील किंवा काही नजरदोष असतील तर ते खेचून घेण्याचं काम हे करतं. बघा, कोणाची दृष्ट कशी असू शकते, कोणाच्या मनात विचार आपण काही ओळखू शकत नाही. तर हे पाणी काय करत असतं, आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरत असते तर ते पाणी त्याला लॉक करत असतं आणि आपल्या मनातले, समजा म्हणजे मानवी शरीर आहे किंवा मन जे असतं आपलं, ते अतिशय चंचल असतं, स्थिर असतं. निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये कितीही नाही म्हटलं तरी असतेच. तर आपल्या मनामध्ये जी निगेटिव्ह विचार आहेत किंवा मग घरातले काही निगेटिव्ह शक्ती आहेत त्या आपल्या देवांपर्यंत हे पाणी पोचू देत नाही. म्हणजे एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्या देवांपर्यंत हे पाणी पोचवत असतं, किंवा एक पॉझिटिव्हिटी तयार करण्याचं काम हे पाणी करत आहे. तर हे जे पाणी तुम्ही भरून ठेवलेलं आहे तांब्यामधलं पाणी, तर ते पाणी काय करायचं, तुम्हाला शक्य झाल्यास तुम्हाला हे रोज बदलायचं आहे. म्हणजे तुम्ही असा प्रयत्न कराच की रोज तुम्हाला त्यातलं पाणी बदलू तुम्ही शकाल. जे देवता बघा, देवतांची पूजा करताना तुम्ही पहिल्यांदा काय करायचं,
त्यातलं जे पाणी आहे ते बदलायचं. आणि सगळ्यांना माहीत असेल कुठलंही काम आपण करतो ते अग्नीच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा, नंतर हे भांडं आहे त्यामधलं पाणी रोज स्वच्छ पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, हे पाणी तुमच्या घरामध्ये न विसरता तुम्हाला शिंपडायचं आहे. फक्त टॉयलेट बाथरूमचा जो एरिया आहे तिथे शिंपडू नका. तुमच्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं. आता तुम्ही म्हणाल निगेटिव्हिटी खेचतं आहे पाणी, मग हे पाणी निगेटिव्ह झालं का? नाही, निगेटिव्ह पाणी नसतं, कारण हे आपण देवघरामध्ये ठेवत असतो. त्यामुळे याचं जे पवित्र असतं पाण्याचं ते वाढलेलं असतं. त्यामुळे हे जे पाणी आहे ते निगेटिव्हिटी जरी खेचत असलं तरी ते पाणी निगेटिव्ह नाही. हे पाणी पॉझिटिव्हिटीच आपल्याला देत असतं. पण वाईट, अनिष्ट ज्या शक्ती आहेत ते खेचून घेण्यास पाणी हे काम करतं. हे पाणी जे आहे ते काम करत असतं. आपल्याला हे काय करायचं तर दुसऱ्या दिवशी तुमच्या घरामध्ये शिंपडायचं. त्याचबरोबर तुम्ही थोडं पाणी हे प्राशन पण करू शकता. पाणी भरत असताना असं भरा की फिल्टर वगैरे त्याचं असेल तर तेच भरा. स्वच्छ पाणी घ्या, जिथे नळाला तुमच्या जे थोडंसं काढून घ्या आणि ते त्याच्यामध्ये भरा. जे तुम्हाला प्राशन करता येईल किंवा पिता येईल, घरामध्ये जेवढे काही सदस्य आहेत त्यांनी थोडं थोडं हे तीर्थ म्हणून पाणी प्या. आता हे भांडं जे आहे ते आकाराने छोटं, म्हणजे हा तांब्या जो आहे तो आकाराने छोटा आहे, तर तुम्ही मोठं भांडं भरून ठेवलं तर काय करू शकता तुम्ही, थोडंसं घरामध्ये ते शिंपडायचं. त्याचबरोबर घरातल्या सर्व सदस्यांनी ते पाणी प्राशन करायचं किंवा प्यायचं आणि उरलेलं पाणी तुम्ही तुमच्या झाडांना पण ओतू शकता. रोज देवपूजा करत असताना हे जे भांडं आहे त्याला पण हळदी कुंकू लावून घेत चला, म्हणजे त्याचीही पूजा करायची आहे आपल्याला. आणि हा जो तांब्या आहे तो पण स्वच्छ धुवून घ्यायचा. जो पेला आहे तर तो पण स्वच्छ धुवून घ्यायचा. आधी सांगितल्याप्रमाणे जर असं भांडं नसेल तुमच्याकडे तर घरातलं कोणतेही स्टीलचा ग्लास, तांब्या किंवा अजून छोटासा पेला, म्हणजे त्यामध्ये तुम्ही हे पाणी भरून ठेवा आणि त्याच्यावरती काहीतरी एक झाकण आपल्याला ठेवायचं. कारण पाण्याचा जो प्रभाव आहे तो कमी झाला नाही पाहिजे, तो तसाच राहिला पाहिजे. त्यासाठी आपण हे झाकून ठेवायचं असतं. त्याचबरोबर तुम्ही रोज असं स्वच्छ पाणी त्यामध्ये भरून हे तांब्याचं भांडं असतं हातात घेऊन रोज स्वामी समर्थांची एक माळ जप करू शकता किंवा मग तारक मंत्र म्हणू शकता. म्हणजेच एका हातामध्ये असं हे भांडं घ्यायचं पाण्याने भरलेलं आणि दुसरा हात जो आहे तर तो असा त्याच्यावरती ठेवायचा, म्हणजे दोन्ही हातांचा स्पर्श होतो आणि तुम्ही यावेळेस एक वेळा तारक मंत्र म्हणू शकता किंवा एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा किंवा मग तुम्ही तुमच्या कुलदेवाचा जप करू शकता. आणि हे जे पाणी आहे किंवा पाण्याने भरलेला तांब्या आहे तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. जर तुम्हाला रोज असं हातामध्ये घेऊन मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी असं घ्या त्या हातामध्ये आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा किंवा मग तारक मंत्र म्हणा. तुमच्या कुलदेवतेचा जप आठवड्यातून एकदा तरी असं करा. त्याने खूप छान रिझल्ट तुम्हाला दिसतील. अगदी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरते. वादविवाद घरामध्ये होत असतात, भांडणं कलह होत असतात, तर अगदी तुम्हाला त्याच्यामध्ये फरक झालेला दिसेल. रोज हे पाणी जे आहे ते सर्वांनी घरातल्या प्यायचं आहे, प्राशन करायचं आहे. आणि कारण बघा खूप पॉझिटिव्ह असते हे पाणी, कारण आपण हे आपल्या देवघरात ठेवलेलं असतं. देवघर इतकं पवित्र जागा आपल्या घरामध्ये कोणतीच नसते. आता कोणत्या धातूचं तुम्ही हे तांब्याचं भांडं आणायचं तर चांदीचं घेऊ शकता किंवा मग तांब्याचं मिळतं ते घेऊ शकता किंवा स्टीलचंही तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही कोणत्याही धातूचं असं पाण्याने भरलेलं हे भांडं देवघरामध्ये ठेवू शकता. म्हणजेच तांब्या भांडं जे आहे ते ठेवू शकता. फक्त तांब्यातलं जे पाणी आहे ते असं आपल्याला फक्त पाणी भरून ठेवायचं नाही, त्याच्यावरती झाकायचं आहे दुसऱ्या वाटीने आणि एखाद्या झाकणीने तुम्हाला हे पाणी झाकायचं आहे, कारण त्याचा जो इफेक्ट आहे तो झाकल्यामुळे तसाच राहतो. आता हे तांब्या भांडे ठेवायचं कुठं तर आपल्या घरामध्ये देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचं आणि मंगल कलश जो आहे जो आपण त्यावर नारळ ठेवून त्याची स्थापना केलेली असते आणि देवघरामध्ये तो उजव्या बाजूला ठेवायचा देवतांच्या. ते पण पाय म्हणजे जे देवघराची पायरी आहे वरच्या पायरीवर ठेवायचं आणि तांब्या भांडं जे आहे पाण्याने भरलेलं त्या देवाच्या डाव्या बाजूला आपल्याला
देवघरामध्ये ठेवायचं. त्याचबरोबर या तांब्यातील पाणी रोज तुम्हाला बदलायचं आहे. रोजची अशी सवयच करून घ्या, म्हणजे तुम्हाला रोज त्या सवयी लागल्या म्हणजे अगदी 1च मिनिटात काम आहे ते पटकन होऊन जातं. त्यामुळे नक्की सर्वांनी असं छोटंसं भांडं, तांब्याचं भांडं पाण्याने भरून नक्की ठेवा, कारण त्याने बऱ्याच प्रकारच्या आपल्या घरातले जे प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, तर त्या सुटतात. इतकी या पाण्यामध्ये पॉवर असते, इतकी या पाण्यामध्ये एक प्रभावी शक्ती आहे. त्यामुळे जरी तुम्ही ठेवत नसाल तर आजपासून किंवा उद्यापासून नक्की तुम्ही असं तांब्याचं भांडं जे आहे ते घ्या. धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला आरामशीर मिळेल किंवा मग एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये ते मिळून जाईल, तर घ्या. छोटं असू द्यात, मोठं असू द्यात, पण तुम्हाला ते भांडं आहे देवघरामध्ये ठेवायचं आहे. घरामधील खूप खूप निगेटिव्हिटी कमी होते आणि एक प्रकारचं चैतन्य आपल्या घरामध्ये पाहायला मिळतं, सकारात्मकता जाणवते. तुम्हाला स्वतःच जाणवेल इतकंही प्रभावशाली असं आहे. तर बघा ताईंनो, हा व्हिडिओ जर आहे तो तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे त्यांना देखील ह्या माहितीचा फायदा होईल आणि ते देखील या काही छोट्या मोठ्या सेवा आहेत त्या तुमच्यासोबत करायला सुरुवात करतील. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.